गिमोणे पिळगाव येथील श्री राम मंदिरात बीड महाराष्ट्र येथील श्री श्री हरिहरानंद भारती स्वामीजी उतरले आहेत। यावर्षी चातुर्मासाचे संपूर्ण 2 महिने ते इथे वास्तव्यास असतील। 10 जुलै ते 7 सप्टेंबर या 2 महिन्यांच्या कालावधीत ते आपले दिव्य चातुर्मास व्रत पूर्ण करणार आहेत। गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांनी आपल्या व्रताला प्रारंभ केला असून यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक व डिचोलीचे आमदार डॉक्टर चंद्रकांत शेटे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांची पाद्यपूजा केली आणि त्यांच्या व्रताला शुभेच्छा दिल्या। जवळपास 200 वर्षांनंतर पुन्हा एकदा राम मंदिरात अशा प्रकारे दिव्य चातुर्मास व्रत होत असल्याचे मंदिर समितीचे मुख्यदार मच्छिंद्र चारी यांनी सांगितले। समाजाचे गुरु आणि सगळ्यांचे गुरु हे हरिहरानंद स्वामीजी हांगासर आयले। गोमंतकात त्यांचे 2 महिने हांगासर ते रावतले। ह्या चातुर्मासाक सगळ्यांक मार्गदर्शन करतले, भेट दितले। पूर्ण गोंयकारांच्या वतीन, पूर्ण गोंयच्या सरकाराच्या वतीन, गोंयच्या लोकांच्या वतीन तांचे खूप खूप स्वागत करता। विश्वकर्म समाज सातत्यात गोंयांत एक कमी संख्येत जरी असलो जाल्यार तो आपल्या कलेत पुराय गोंयभर आणि भारतभर आपले नाव तेंच्यांनी सदोदीत वयर दवरले आसा। आज परत एकदा हांव विश्वकर्म समाजाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांक तांचेय खूप खूप अभिनंदन करता की तांच्यांनी पारंपारीक आपली प्रथा चातुर्मास हांगा दवरपाची परत एकदा तांच्यांनी सुरवात केली आणि गिमोण्या सारकेल्या ग्रामीण भागात सुद्धा स्वामी हरिहरानंद हांगासर मुद्दामून आयले आणि गोंयांतल्या सगळ्या विश्वकर्मा समाजा बरोबर इतर लोकांक सगळ्यांक मार्गदर्शन आणि त्यांचे आशीर्वचन हे फुडले 2 महिने सातत्यात लाभतले। सगळ्यांनी त्यांचे दर्शन आणि मार्गदर्शन हे घेवचे हांव सगळ्या गोंयकारांकूय बी आव्हान करता आणि परत एकदा पूर्ण गोमंतकाच्या वतीन हांव त्यांचे खूप खूप स्वागत करता। नमस्कार। रघुनाथ रामचंद्र देवस्थान गिमोणे च्या समितीकडून जे आयोजन आज झालेलं आहे आणि आज प्रारंभ झालेला आहे त्याचा सर्व भक्त महाजनांना अतिशय आनंद होत आहे। कारण हे जे चातुर्मास पर्व आहे ते पहिल्या प्रथम आम्ही आमच्या या गिमोणे स्थित रघुनाथ देवस्थानामध्ये आरंभ केलेला आहे। तर आपले आदरणीय परमपूज्य श्री श्री हरिहरानंद भारती स्वामीजी हे पुढील 2 महिने म्हणजे गुरु पौर्णिमा ते अनंत चतुर्दशीपर्यंत इथे वास्तव्य करणार आहेत। अनेक भक्तांना ते मार्गदर्शन करणार आहेत, दर्शन देणार आहेत आणि त्यांचा आशीर्वादाचा लाभ घेण्यासाठी सर्व भक्त महाजन यांना आम्ही आवर्जून विनंती करतो की त्यांनी इथे यावं आणि त्याचा लाभ त्यांनी अवश्य घ्यावा। तसेच आज आमचा आनंद द्विगुणित झाला ज्यावेळी आजचा जो आरंभ पाद्यपूजन सुवर्ण पादुका पाद्यपूजन जे आहे त्यापासून जो आरंभ केला जातो त्यासाठी स्वतः इथे आमचे आदरणीय गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत उपस्थित होते। त्यामुळे आमचा जो इथला वातावरणामध्ये अजून आनंद प्रफुल्लित झालेला आहे। आम्ही सर्व भक्त महाजनांना कळकळीची विनंती करतो की हा जो दुर्लभ योग आज इथे आलेला आहे, या क्षणी आलेला आहे, तो 2 महिन्यापर्यंत जे वास्तव्य इथे परमपूज्य हरिहरानंद स्वामी भारती यांचं असणार आहे त्याचा संपूर्ण लाभ घ्यावा आणि प्रत्येक उपक्रम ह्या दिवसात 60 दिवसामध्ये जो आयोजित केला जाणार प्रत्येक दिवशी त्यामध्ये तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं आणि सहभाग घ्यावा आणि अविस्मरणीय असा हा जे पर्व आहे ते तुम्ही टिपून घ्या। ही होती आजची प्रमुख बातमी। अधिक ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा भतग्राम वार्ता लाईव्ह। आपला निरोप घेत आहे। धन्यवाद।